आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। निवाडे तपासा अन्यथा अवमान, शिक्षण विभागाचा उच्च न्यायालयाचा गर्भित इशारा। 24 एप्रिल 2024। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व त्यांची विनाअन्वयित पदावरून अन्वयित पदावर बदली करण्यास मान्यता देणे यासारख्या विविध प्रश्नावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून न्यायालयीन निवाडाचा विचार न करता तेच चुकीचे आदेश दिले जात आहे। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आता ह्या विभागात शिस्त आणणार आणि कायमस्वरूपी तोडगा काढणाराच आदेश दिला आहे। त्याचबरोबर शिक्षण विभागाच्या हरकतीबाबत स्पष्टीकरण देताना शिक्षण संस्थांनी न्यायालयीन निवाड्यांचा अहवाल दिल्यास कायदेशीर मित्राचा सुयोग विचार करूनच अधिकाऱ्यांनी आदेश देताना शिक्षण संस्थांनी न्यायालयाचं पूर्वीचे न्याय निवाडे दाखवले आणि त्यांची शिक्षण अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर त्याकडे न्यायालयाचा अवमान म्हणून पाहिले जाईल, असा गर्भित इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे। पूर्वी एखाद्या निर्णयाबाबत आधारित न्याय निवाडा केला असेल तर त्या अनुषंगाने शिक्षण विभाग सुधारित धोरण आखून अधिकाऱ्यांना योग्य ते दिशानिर्देश जारी करत आहे नाही। परिणामी अधिकारी त्याच्या समोर येणाऱ्या अर्ज प्रस्ताव जुन्या धोरणाप्रमाणे आदेश देतात, मग पुन्हा त्याच प्रश्नावर याचिका येतात आणि पुन्हा उच्च न्यायालयाला तसेच आदेश काढावे लागतात। परिणामी विनाकारण न्याययंत्रणा, शिक्षण संस्था व सरकारी प्रशासनावरील ताण वाढतो। शिवाय दर्जेदार शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असलेल्या शिक्षण संस्था व शिक्षकांचा वेळ नाहक वाया जातो, असे कठोर निरीक्षणही न्याय नितीन जामदार, न्याय मिलिंद साठे यांची खंडपीठाने अनेक याचिकांच्या निमित्ताने दिलेल्या 48 पानी निर्णयात नोंदविला आहे। विविध ठिकाणचे शिक्षण अधिकारी अथवा शिक्षण उपसंचालकाच्या चुकीच्या आदेशाविरोधात संबंधित शिक्षण संस्था व शिक्षकांनी नरेंद्र बांदिवडेकर, प्रशांत भावके, विनोद सांगवीकर आदी वकिलांमार्फत या याचिका केल्या होत्या। चुकीच्या आदेशाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आदेश निर्णय घेताना न्यायालयीन निकालाचे संदर्भ पाहण्याची सूचना आणि समस्येच्या दाहतेकडे वेधले लक्ष। मुंबईतील मुख्य न्यायालयात अशा प्रकारच्या 3979, औरंगाबाद खंडपीठात 3547 आणि नागपूर खंडपीठात 1943 च्या संख्येत याचिका प्रलंबित आहेत। प्रलंबित याचिका लक्षात घेतल्यास हा आकडा 10,000 पुढे जाईल। हा आकडा चिंतेचा विषय नाही। शिक्षण विभागाकडून पूर्वीच्या न्यायालयीन निवाड्याचा साधक बाधक विचार न होताच तांत्रिक पद्धतीने प्रस्ताव फेटाळले जात आहेत। परिणामी पुन्हा त्याच विषयावर याचिका घेऊन न्यायालयाचा आदेश करत बसावे लागते, ही चिंतेची बाब आहे, असे खंडपीठाने नमूद केले आहे। उच्च न्यायालयाचे म्हणत शिक्षण संस्थांनी बाजू मांडण्याची पुरेशी संधी देऊनच शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश काढायचा आणि त्याबाबत सरकारच्या 6 फेब्रुवारी 2012 रोजीच्या GRचे पालन करायचे। शिक्षण संस्थांनी न्यायालयीन निवाड्याचा अहवाल दिल्यास कायदेशीर चित्राचा सुयोग विचार करूनच अधिकाऱ्यांनी आदेश काढायचा। राज्य सरकारने 6 फेब्रुवारी 2012चा GR व न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने नवा GR मे अखेरपर्यंत जारी करावा। शिक्षण संस्थांनी अपीलाची मुभा असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद करावे, अशा सूचना सरकारने मे अखेरपर्यंत जारी कराव्यात। अशा प्रकारच्या बातम्या सर्व वर्तमानपत्रात फिरत आहे।